त्यांना फार आहे महत्व या व्यासपीठावरती. हे व्यासपीठ ज्यांची वाट बघताय ते आमचे श्रीमान अक्षय दिलीप फडके साहेबांचं आगमन झाले. आपलं स्वागत आहे. मॅचकडे आपण बोलतोय. सामना तितकाच रोमांचक, कारण ही लढाई पाहण्यासाठी अनेक समीक्षकांनी चर्चा केलेल्या आहेत, खास करून वावंजे आणि तोंडरे. एकीकडे विश्वास पाटील तर एकीकडे मोसीम आणि प्रकाश ऋषी हे फलंदाज आहेत आणि त्यांच्या खरं तर या विरोधामध्ये ही तिखट लढाई, हमरातुमरीचा सामना. सामना सुरू झाल्यानंतर प्रकाशच्या पण गोलंदाजी वाईडनं झालेली सुरुवात. आता पुढचा चेंडू प्लॅनिंगची आखणी विश्वासला फेस करेल. नेक्स्ट बॉल. आल्फ हेलिकॉप्टर गोफनी सारखी बॅट फिरवली आहे आणि बॅटच्या मधोमध घेतला असता बॉलला फेकून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. ठोकलाय पठ्ठ्यानं षटकार. क्या बात आहे. काय फटकेबाजी पहा. आल्फ हेलिकॉप्टर गोफणी सारखी बॅट फिरवली आणि तिकडे त्या बॉलला फेकून दिलं. जेव्हा आपण पाहतो बघा, एखादा फलंदाज बॉलवरती ज्या वेळेला बॅटने आघात करतो त्यावेळेला अक्षरशः बॉलला वेदना होतात, परंतु हा विश्वास पाटील तोंडरेगावचा हा फलंदाज ज्या वेळेला बॉलवरती आघात करतो ना, बॉललाही गुदगुद्या होतात आणि बॉल बघता बघता सीमारेषा पार जात असतो. ही ओळख आहे या खेळाडूची. यावेळेला फसवलंय, यावेळेला गती परिवर्तन केलंय, यावेळेला टप्पा बदललाय आणि यावेळेला यॉर्क लेंथवरती गोलंदाजी केली आहे. बचावात्मक भूमिका साकारली तिकडे फलंदाजानं. अगदी हा निर्धाव बॉल आपण पाहिला. विश्वासाला माहिती आहे मैदानामध्ये कसं खेळायचं आणि किती ओव्हर आपण मैदानामध्ये थांबलं पाहिजे हे तो नियमितपणे जाणतो आणि म्हणूनच या खेळाडूच्या अगदी आपण पाहिलं नावावरती अनेक सारे विक्रमी रेकॉर्ड्स आहेत. विश्वास ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पुढचा बॉल. अजून एक उडवायचा प्रयत्न. या वेळेला फसलाय की काय? नाही. इथे अजून एक वन मोर सिक्सर. काय फलंदाजी आहे आणि काय हा फलंदाज तिनं आघात करा. अगदी पहा कशी फटकेबाजी खेळाडूची. प्रकाश पुढील बॉल. 2 सिक्सेस खाल्लेत प्रकाशनं. हलक्यातनं टॅप केलाय, दिशा देण्याचा प्रयत्न. एक धाव तिकडे घेतायत फलंदाज, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा आपण पाहतो तिकडे खेळाडूच्या अंतर्गत पाहायला मिळतात. 2 रन इज एअर. 2 धावा येतात. 2 धावेनं धाव फलक पुढे. संघाची धावसंख्या या 2 न वाढत असताना 15 या आकड्यावरती आता तोंडरे संघ इथून बिलॉंग करतोय. फलंदाजी तितकीच ताकदवर आहे आणि ताकदवर हा फलंदाज आहे. या फलंदाजाचे फटके पाहणं म्हटलं तर मग प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकावण्यासारखी दृश्य असतात. असा हा महंतम फलंदाज. आणि प्रकाश म्हटलं तर मग त्याला अपवाद नाहीये. प्रकाशही तसाच खेळाडू राहिलेला आहे अलीकडच्या कालामध्ये. वावंजेचा हा स्टार. दिशा द्यायचा प्रयत्न होता, पहा तिकडे थांबवलं जातं. खेळाडूला झटका मिळाला हातावरती. खरं तर आतापर्यंत आपण जर पाहिलं अनेक साऱ्या अडचणींना मात देऊन आपण पाहतो विश्वास पाटील पुन्हा एकदा उभा झाला या मैदानावरती. कारण मागे आपण पाहिलं की आगीची एक दुर्घटना, त्यामध्ये आपण पाहिलं त्या धक्क्यापासून सावरला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यानं तशीच खरं तर एक उंच झेप घेतली. आता 40+ मध्ये आपण पाहतो विश्वास पाटीलची फलंदाजी सगळ्यांना अविश्वसनीय पाहायला मिळते. म्हणजे अजूनही तीच खरं तर करंट कशी या खेळाडूमध्ये असे सर्व म्हणतात. हलक्यातानं कट करायचा प्रयत्न होता. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे तिकडे पहा. फॉलो मध्ये स्वतः अडवायचा प्रयत्न खेळाडूचा राहिला. थोडीशी आपण पाहतोय दुखापती ते मे बी कदाचित झाली असावी प्रकाशला. इथे आपण पाहिलं तर हे पहिलं षटक संपलं गेलं. 16 धावांचं षटक राहिलं, ज्यामध्ये बिनागाड्याच्या मोबदल्यामध्ये तोंडरे संघानं या 16 धावा जमा केल्यात, ज्यामध्ये विश्वासच्या नावावरती आपण पाहतोय बऱ्याचशा धावा. स्प्रे. चला स्प्रे घेऊन जा. स्प्रे घेऊन जायचंय आयोजक वर्ग. आपण स्प्रे मेडिकल हेल्थ किट जे आहे ते आपण प्रोव्हाइड करायचे खेळाडूंना. इथे थोडीशी दुखापत आपण पाहतोय. मोच मे बी. हा धक्का मोठा नसावा अशीच सदिच्छा आहे, कारण हा फलंदाज म्हटला तर मग वावंजेचा प्रमुख फलंदाज देखील राहिलेला आहे. सुरुवात केली होती. 16 धावांचं षटक आलंय टीम तोंडरेसाठी.
गोलंदाजाचा आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की काय रणनीत्या झाल्या, त्या रणनीत्या सगळ्या खरं तर तिकडे पहिलीच बाजूला सारल्या आणि जे जे काटे होते ते काटे बाजूला सारले. क्रिकेटमध्ये असंच घडतं, आपण पाहतो अक्षरशः. क्रिकेट आणि मग आपलं जीवन असू दे, त्यामध्ये एक साम्य आढळतं. जगदीश खेबुडकर सरांची ती एक कविता आपल्याला सर्व काही सांगून जाते, ज्यामध्ये आपण ऐकलेलं आहे की अफाट अशा मैदानी तू येशू वेळोवेळी, डाव तुझा येतात जमवशी जपून आपुली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी आणि भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाके. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आयुष्य आणि क्रिकेट यामध्ये हे साम्य, संधी हुकायची नाही, चालू राहायचं आणि यश गाठीत जायचं, असं म्हणतात जगदीश खेबुडकर सर. त्यानंतर जर यश मिळालं तर मग कुठेतरी उतू नये मातू नये असंही म्हटलं जातं. मग त्यासाठी त्यांनी कसं लिहिलंय पहा, ते म्हणतात की तू ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे, फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा, निरंतर राहील इथली आठवण तुझ्या कणाकणाला, आणि हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. असं क्रिकेट आहे आणि असं जीवन आहे आपलं. या वेळेला हा मिस टायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये झेलची नामी संधी, गणेश सर गुंडाळले तिकडे. हा झेल घेणं खूप महत्वाचं होतं, परंतु जमलं नाहीये. आणि जीवनदान कुणाला, तर मग जीवनदान रायगडच्या टायगरला, अर्थातच विश्वास पाटीलला. हा जीवनदान महागडा पडेल. अशा जीवदानांची रासलीला आपण पाहिलेली आहे. 17व्या शतकामध्ये मोहम्मद गौरीला आपण पाहिलं की पृथ्वीराज चव्हाणांनी 17व्याला जीवनदान दिलं होतं. त्यानंतर त्याच्या तावडीत ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण सापडले, त्याने जीवनदान दिलं नव्हतं, कारण त्याला जीवदानांची किंमत माहिती. कदाचित ही गोष्ट विसरून चाललेत की काय. हा चेंडू वाईटचा इशारा पंचांचा, इनस्विंगर बॉल टाकला होता, फसवा चेंडू होता, विश्वासनं देखील जाऊ दिलं बॉलला. प्रत्येक बॉलवरती आघात करायची भूमिका सादर करतो रंगमंचावरती विश्वास पाटील. चांगली गोलंदाजी, आवाज येतोय फसेल फसेल, आणि दुसऱ्या बाजूला धावांची फसल उगवतोय विश्वास. क्या बात है, एक से बढ़कर एक शेर तर दुसऱ्या बाजूला 1.25 शेर. सेकंड ओव्हर आहे मोसिमची आणि मोसिमनं दिलाय बॅकअप टीमला. 40+ आपण खेळामध्ये जर पाहिलं, मोसिमनं प्रिव्हियस लास्ट इयरच्या सीझन मध्ये 2 बाईक पटकावलेल्या आहेत, आणि बायकरमॅन हे बिरुद या खेळाडूच्या छातीवरती तो बिंबवत फिरतो. क्या बात है, हे आहेत विश्वास पाटील, द ओरिजिनल, द फिनॉमिनॉन अँड द अनस्टॉपेबल. थांबत नाहीये, ठोकलाय षटकार. काय फटका होता, काय नजाकत होती फटक्यामध्ये, काय इलिगेशन सह खेळला होता पा. गोपणी सारखी बॅट फिरवली होती, हेलिकॉप्टर लँड झाला डायरेक्टली लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. 6 धाव संख्या 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. काय खेळतोय फलंदाज पा. अजून एक उडवायचा प्रयत्न, यावेळेला प्रयत्न फसला जातोय. स्लोवर बॉल आलाय तिकडे, आणि विश्वासच्या मात्र अगदी आपण पाहिलं की इकडे अर्लियर ना लेट हा स्ट्रोकच कन्वर्ट झाला नाहीये. कुठल्याही प्रकारचं ब्रशिंग नाहीये, कुठल्याही प्रकारचे आपण पाहतोय मोमेंट बॅट आणि बॉल मध्ये घडली नाहीये. निर्धाव बॉल तिकडे आपल्याला एक निर्विवाद चेंडू पार मिळाला. टीमची आपण धावसंख्या जर पाहिली तर 25 या आकड्यावरती आहे. षटकातील 2 चेंडू शिल्लक. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मोहसिन अजून एक उडवायचा प्रयत्न, यावेळेला गॅप मधून आहे की काय. यस, अजून एक स्ट्रेट हिट विश्वास पाटीलच्या बॅट मधून. हा सुंदर फटका, सिक्सर. थँक्यू. क्या बात आहे, काय फटकेबाजी पा. सुपेरियर स्ट्रोक. प्रत्येक बॉल मध्ये आपण पाहतोय जो आघात होतोय त्या बॉल वरती फटका नजाकतदार आहे. डिफेन्स करायचा प्रयत्न हलक्यात कट केलाय पा. उलटा या बॉल वरती आघात देखील झाला असता, परंतु नाही. स्वतःकडे स्ट्राईक आणि स्ट्राईक ठेवण्याचा निर्णय आपण पाहतोय. एक सिंगल आली आहे, सिंगलना धाव संख्या आपण पाहतोय
टोटल कार्ड वरती 32 धावा. मराठीची अस्मिता आणि खर तर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. प्रत्येकी आपण त्यांच्या घडलेल्या घटनांमध्ये इतिहासामध्ये आपण जर एकेकी धडा जरी वाचला तरी मग सर्वांच्या अंगामध्ये एक वेगळीच प्रेरणा उभी राहते आणि अंगावरती शहारे उठतील अशी त्यांची जीवन कहाणी. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे आणि कलजातच नव्हे तर रक्तातून वाहते आमच्या राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो मान झोकतो या मातीचा राजा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा. दरम्यान आगमन झालेलं आहे आमचे अतिथीगण आदरणीय जगन्नाथ ढोंगरे साहेबांचं. मी त्यांना इन्व्हाइट करतो की आपण यायचं आहे मंचकावरती आणि विराजमान व्हायचं आहे. पाहुण्यांना आगमन आहे आणि इन्व्हिटेशन कॉल आहे. एकूण धावा झालेत टोटल कार्ड वरती 32 धावा. 32 16ची सरासरी मेंटेन. प्रत्येकी षटकामागं पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 16, सेकंड ओव्हरमध्ये आल्या 16. दोनही प्रमुख गोलंदाजांना बसलाय मार. विश्वास वरती पूर्ण कमान टीम तोंडरेची आणि तो खेळाडू एकतर्फी किल्ला लढवतोय. अगदी आपण पाहिलं की 13 या धावांकावरती झेल उडाला होता जरूर. तो झेल जो सुटला गणी सर यांच्याकडून तो झेल आपण पाहतोय त्यांना मागडाय. या वेळेला पहा हा झेल घेणार का हा प्रश्न होता. नाही, हा झेल सुटणं आता त्यांना कर्दनकाल ठरू शकतो. आजच्या दिवसातील हा मोमेंट खेळाडू आहे पहा जो गोलंदाजी करतोय ऋषिकेश तो खेळाडू. कारण पहिल्या मॅच मध्ये देखील मॅचला मोमेंटम प्राप्त करून दिला होता या खेळाडूंना आणि आता तेच करतोय. एका बाजूने समीक्षकांची चर्चा आहे की आता 50 धावा विश्वास पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतील. ओ हो 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 क्या बात है. सेलिब्रेशन ऋषिकेश. मी आधी चर्चा केली मोमेंट प्राप्त करून देणारा खेळाडू आहे आणि अखेरकार त्यानं ते केलंच. इकडे दांडी उडवली आहे ती कोणाची तर वाघाची. अर्थातच विश्वास पाटीलला खेळलोय बाद. लेग एसटी उखाडले असता हा बसतोय पहिला धक्का टीम तोडरेला. फलंदाज दातिवली या दोघांमध्ये असेल पुढील सामना. तरी त्या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी ते इन्व्हाइट करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. इनिंग ब्रेक मध्ये या सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. तरी या लवकरात लवकर दोन्ही कॅप्टन्स. वेळ विलंब नको प्लीज. आपण शिस्तीचं पालन करा. सकाळ सत्रामध्ये काय झालं याआधी काय झालं सगळं झालं गेलं गंगेला मिळालं. परंतु आता इथून आपण स्पर्धेची शिस्त मेंटेन ठेवूया. त्यासाठी 2 कर्णधार आम्ही तुम्हाला हा पुकार देतो बघा. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा तरी आपण लवकरात लवकर यायचं. एकूण धावा झाले धावफलकावरती टोटल कार्ड वरती 34 धावा. 34 रन्स आहेत धावफलकावर. आतापर्यंत टीमच्या खात्यामध्ये या धावा आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. धावा घेताना आपण पाहतोय खेळाडूंना अगदी टीमची धावा संख्या आणि इथून जर पाहिलं तर 36 या आकड्यावरती आता संघ आपण प्रचारण होताना पाहतो. या ओव्हर मधून 4 आलेत. 1 विकेट संपादन केले आणि ती विकेट घ्यायचा हा प्रयत्न देखील आपण खेळाडूंचा पाहू शकतो. परेशभाई पाटील विकेट किपिंगची भूमिका आहे. दगड नका मारू प्रेमाने निघेल तो प्लीज. थँक्यू. मॅच कडे आपण जाऊ. कट करायचा प्रयत्न आहे. कॅप मधून आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेनं फिल्डर आहे तिकडे. मिसफील्ड त्यांच्याकडून. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा चौकार.
ही मिसफिल्ड जी झाली आहे ती त्यांना थोडी त्रासदायक ठरणार आहे. यस, ब्युटिफुल बॉल, ब्युटिफुल बॉल आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय ऋषिकेश यांची आपण गोलंदाजी पाहतो. प्रदीप चोरमेकर आपण पाहतोय, जे समालोचक आहेत त्यांच्याकडून चुकी घडली तिथे 4 धावा आपण पाहिलं तिकडे. आता व्हिडिओ व्हायरल तिकडे होणार. इकडे आपण जर पाहिलं तर धावा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील खेळाडू. 2 धावा आले, 2 धाव्याने धावफलक पुढे. संघाची धावसंख्या वाढतीये. 42 या आकड्यावरती आता तोंडरे संघ पोहोचलाय. वावन जे म्हटलं तर मग त्यांच्याकडे भरपूर खेळाडू आहेत. अगदी हे षटक आपण पाहिलं, ऋषिकेश हे डाव आपण ऐकलं, ज्यामध्ये अगदी त्यांना आजच्या दिवसामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही गोष्टीमध्ये प्रभुत्व निर्माण केलं आणि एक आपल्या खरं तर नावाची छाप उमटवली आहे आजच्या या मैदानामध्ये, या स्पर्धेमध्ये. यात तीळ मात्र शंका नाहीये. आता पुढील षटकासाठी कोणाला प्राचारण करतील हाही प्रश्न आहे. अनेक सारा खरं तर खेळाडूंचा भरणा आहे वावंजामध्ये. आता परवा आपण ऐकलं संकेत रानाडे हे नाव, जो आला बाईक घेऊन गेला. आतापर्यंत जेव्हा जेव्हा मैदानामध्ये तो आलाय तेव्हा आपण पाहिलं की त्याच्या नावावरती अशी विक्रम त्यानं बनवलेले आहेत. अशी खरं तर क्रिकेट खेळाडूंची खान म्हटलं तरी चालेल वावंजेला. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली 42 धावा धावफलकावरती. एक गड्याचा मोबदला आहे. तिकडे 3 षटकांचा खेळ आता संपलेला आहे. अंतिम षटकासाठी गोलंदाजीमध्ये प्राचारण केलं जाईल. गोलंदाज प्रदीप चोरमेकर यांना. आता एक मिसफिल्ड जी झाली होती ती चूक भरून काढण्याची वेळ आलेली आहे. कारण इथून जर चांगलं प्रदर्शन झालं तर बॅकअप मिळेल आणि ते बॅकअप जर मिळालं तर मग तुम्ही केलेल्या चुका पुसटल्या जातील. यात तळ मात्र शंका नाहीये. त्यासाठी या गोष्टी घडणं खूप महत्वाचं आहे. तोंडरे संघ म्हटला तर मग तोंडरे संघ देखील आता थोडासा बॅकफुटवरती आहे. कारण ज्या पद्धतीनं विश्वासबाद झाला तिथून धावांचा जो क्रम आहे तो डिक्रीजिंग ऑर्डरनं आपण येताना पाहिलाय. तशी 16ची सरासरी त्यांनी मेंटेन ठेवली होती. पहा हा चेंडू चांगला तू मिमी झाले तिकडे. फॉलोतरीमध्ये बॉलला अडवलं जात आहे. प्रदीप चोरमेकर, एक चांगली सुरुवात. सुभाष पाटील आपण पाहतो सलामीला आले होते आणि आता ते शेवटच्या षटकामध्ये जे पहिला बॉल खेळलेत हे मी म्हणेन तोंडरेचं दुर्भाग्य आहे आणि वावंजीचं सौभाग्य. खरं तर विश्वास पाटील खेळत होता त्यामुळे तो खेळाडू नॉन स्ट्राईक रेंजवरती होता. आता वेळ आहे काहीतरी करण्याची. संघ अडचणीमध्ये असं म्हटलं चालेल, कारण इथून धावांचा जो ओघ वाढेल त्यामधून त्या धावा सशक्त असतील. हवेमध्ये खेळलाय उंच खुरा स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, सिक्सर. सुपर सिक्सर. आपण पाहतो डेथ ओव्हर मध्ये ज्या धावा येतात ना एक्स्ट्राच्या, त्या धावा खरं तर अशा असतात ना की ती अपरंपार धावा असतात. त्या इतक्या बेनिफिटेबल राहतात सामना जिंकण्यासाठी की त्यांना मूल्यमाप नसतं. त्या ओव्हरमध्ये धावा येणं महत्वाचं आहे. हा फटका खेळलाय पहा हवेमध्ये, चेंडू तिकडे झेलची नामी संधी असणार आहे परंतु खेळाडू पोहोचू शकले नाहीयेत. एक रन तिकडे कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी निघाले, ती देखील धाव पूर्ण करायचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 रन इज एअर. 2 धावेनं धावसंख्या फलक पुढे. फलकाला लागलेल्या आहेत टोटल अटॅच. या 2 धावांनी 50 धावा कंप्लीट झाल्या टीम तोंडरेच्या. एकदा या 3 फलंदाजांसाठी जोरदार टाळ्या आपण वाजूया. 50 रन्स कंप्लीट टीम तोंडरे. क्या बात आहे. 50 धावा कंप्लीट केल्या टीमनं आतापर्यंत लढत असताना. ही लढाई सुरू आहे. ही लढाई वावंजाने तोंडरे मध्ये आहे. ही लढाई अगदी लिजंड्स खेळाडू मध्ये आहे. ही लढाई आपण पाहतो या मैदानावरती अस्तित्वाची लढाई. नॉकआउटची मॅच आहे इथे बघा. क्लोज एन्काउंटर घडणार की काय. यस, निर्विवाद विकेट तिकडे संपादन आणि फलंदाजाला केलं जातंय बाद. धक्का बसेल टीम तोंडरेला. धावचितच्या स्वरूपात आपण पाहतोय इथे खेळाडू बाद झालाय. येस, क्रॉसिंग साठी टीव्ही अंपायर कडे आपण जात आहोत. त्यामुळे कुठला खेळाडू बाद होईल हे आपल्याला पाहणं महत्वाचं आहे.
गोलंदाजी आपण सर्वांनी पाहिली. पुढील चेंडू गोलंदाज तयार असेल. ओ द विकेट ना. यॉर्कर लेनचा बॉल, चांगली गोलंदाजी आहे. प्रदीप चोरमेकर काय गोलंदाजी करतायत पहा. हा चेंडू मी म्हणेन इतका जबरदस्त. ओ अजून एक धोका. येस, 2 विकेट संपादन केल्यात धावचीच्या स्वरूपात. हा धक्का क्रमांक 3 टीम तोंडरे. वर ढगाला लागला आल्या तर धावा आपण पाहिल्या तर कमकुवत आल्यात. इथे पहा, हा नो बॉलचा इशारा आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जोरदार निघालेत. दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय तिकडे आणि 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चौथ्या धावेसाठी निघालेत आणि 4 धावा पूर्ण. लिजंड लीग मध्ये, लिजंड स्पर्धेमध्ये प्रथमतः 4 धावा आपण पलून काढताना खेळाडूंना पाहतो. 9+4 म्हणजे एका बॉलवरती मिळतील 5 रन्स. 5 धावा धाव फलकावरती आणि टीमची धावसंख्या पण जर पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय या 5 न 57 या आकड्यावर. 57 रन. फ्रीटचा बॉल असेल, अंतिम बॉल फ्रीटचा. प्रदीप चोरमेकरला मी म्हणेन काही गरज नव्हती. किमान किंबहुना 1 धाव गेली असती चाललं असतं, 2 धाव गेल्या असतं चाललं असतं. हे रोज काय का असं समीक्षक म्हणतात. परंतु नाही, मी म्हणेन या गोष्टीवरती तुम्हाला कुठेतरी फोकस करायचा आहे. या गोष्टीवरती तुम्हाला नियंत्रण आणायचं आहे. यस, हा चेंडू चांगला आहे. या गोष्टी करायच्या होत्या अखेरच्या. खरं तर यामध्ये मिसफिल्ड. एकनाथ पाटील सर, माजी सरपंच, आता इथे क्लोज बनेल. हा फलंदाज आहे बाद. जबरदस्त स्पेल राहिला प्रदीप चोरमेकरचा. सिक्सर खाल्ल्यानंतर देखील आपण पाहिलं की कशा पद्धतीने आपल्या संघाला थांबवलं इथे खेळाडूंना. आणि आपण पाहू शकतो मैदानामध्ये काय खेळ तिकडे आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो. अगदी पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपण टीम फलकावरती जर धावा पाहिल्या तर एकूण धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच टोटल 59 आणि 60 धावांचं टार्गेट आता सेकंड हाफसाठी आहे. नक्कीच सेकंड हाफमध्ये धावा कशा बनतील आपण पाहणार आहोत. हॅलो, थँक्यू सो मच. तर व्यासपीठावरती उपस्थित पाहुण्यांचा खरं तर आपण शुभ सन्मान घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण इन्व्हाइट करूया आमच्या तोंडरगावचे आदरणीय सन्मान्य आणि शिवसेनेचे प्रमुख आदरणीय आमचे हरेशदादा पाटील यांचा इथं सन्मान केला जाईल. तर त्यांना विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन हरेशदादा पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. आमचे परेशदादा डोंगरे या स्पर्धेचे सर्व त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र पाहुण्यांचा शुभ सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुढील सन्मान असेल आमचे तोंडरगावचे उपशाखा प्रमुख आमचे आदरणीय आमचे जवळचे मित्र वासुदेव पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर त्यांना विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये येऊन खरं तर या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि याच दरम्यान आमचे जगन्नाथ शेठ डोंगरे यांचं इथे शुभ आगमन होतंय. त्यांचंही खरं तर ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वासुदेव पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान होताना पाहायला मिळेल. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा इथे सन्मान केला जातोय. आणि व्यासपीठावरती पुढील पाहुणे आमचे रामचंद्र फडके साहेबांना विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. रामचंद्र शेठ फडके यावं आपण स्वागत कक्षामध्ये. आपला इथे सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने. ग्रामस्थ मंडळ चषकाचा सन्मान वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा इथे मात्र यथोचित सन्मान केला जातो. आणि लगेचच आपण टॉस कडे सुद्धा वळणार आहोत. वडवली विपक्ष दातवली दोन संघाचे संघ नायक हेही उपस्थित झाले. दोन्ही संघ नायकांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच रेडी व्हायचंय. आणि तोंडर संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर परेश दादा आपण टॉस करूया.
दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना 40+ खरं तर हा गट आपल्याला पाहायला मिळतोय. हरीश दादा आपल्या विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत वडवली विपक्ष दातवली दोन संघादरम्यान इथे मात्र टॉस केला जातोय. आमचे मुख्य अतिथी हरीश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. टॉस का बॉस वडवली संघ टॉस जिंकलाय आणि निर्णय आमच्यापर्यंत आपण लगेच पोहोचवायचा आहे. सामना संपला की आपण निर्णयावरती लगेच अंमलबजावणी आणि सेकंड सत्रासाठी पुनश्च आपण बोलूया आकाशजी शेळके यांच्याकडे. चला स्पीडअप करा, चला स्पीडअप करा प्लीज. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं धावा जमा केल्यात टीम तोंडरेच्या फलंदाजांनी टोटल 59 आणि 60 धावांचं टार्गेट. 15.0च्या सरासरीनं फलंदाजी करायची. कसा होणार खेळ, कोण जिंकेल कोण हारेल यासाठी आपण मैदानामध्ये जाणार आहोत, जिकडे आपण सामना पाहूयात या दोन संघांच्या दरम्यान. पंचांकडून आपण पाहतोय दोन ऑफिशियल्स, एका बाजूने प्रशांत फडके आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला एक लिजंड खेळाडू राम पाटील सर चिंद्रन यांना आपण पाहतो. पंचांच्या भूमिकेमध्ये चांगला क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि अगदी त्या खरं तर अनुभवाचा वापर करत आज मैदानामध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. आपण पाहिलं तर मंचावरती पाहुण्यांची मांदी आली पाहायला मिळते आणि यामध्ये मग तोंडरेगाव म्हटलं तर मग आपल्याला आठवण होते शिवसेना उपशहर प्रमुख तळोजा MIDC फेज मधील एक नामांकित व्यक्तिमत्व आदरणीय श्रीमान हरीश नामदेव पाटील साहेब आणि त्यांची स्पर्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आयोजित माननीय श्री हरीशदादा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त आपण जी प्रकाश ज्योतीतील नाईट स्पर्धा पाहतो, ज्या स्पर्धेची आपण चर्चा केली, जी स्पर्धा कधी येईल अशी सगळ्यांना आतुरता लागली होती, त्या स्पर्धेची डेट अनाउन्स झालेली आहे 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी अशी 5 दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 15 फेब्रुवारीला मेगा फिनाले असेल, जिकडे आपण पाहणार आहोत सुपर 10चा संपूर्ण लॉट असेल. एक दिवस 40+ लॉट आहे. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये आणि प्रवेश फी असणारे अशी 5 पारितोषिकांसह मालिकावीरसाठी आपल्याला स्पोर्ट मोटरसायकल पाहायला मिळणार आहे. आणि अशी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. जर कोणाला नाव नोंदवायचं असेल तर नितेश पाटील आमचे समालोचक आहेत आणि त्यासोबत हरीश पाटील सर असतील, वासुदेव पाटील, मनोज पाटील यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे. एक दमदार अशी क्रिकेटची स्पर्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना अर्थातच हरीशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतो. क्या बात आहे, काय फटका आहे पा ऋषिकेश आणि ऋषिकेश आक्रमक बनलाय, ठोकलाय षटकार. The top, one bounce, it's a boundary, चौकार. पुढील प्रेक्षणीय सामन्याची देखील सर्वांना चर्चा असणार आहे. दातिवली आणि विरोधामध्ये आपण वडवली एकमेकांच्या खरं तर परिसरातील आणि परिचयातील संघ आता एकमेकांच्या विरोधात पुढच्या सामन्यासाठी आपल्याला भेटताना आपण त्यांना पाहणार आहोत. इकडे आपण जर पाहिलं तर या सामन्यासाठी आपण पाहू शकतो विश्वासला प्रत्युत्तर, तोंडरेला प्रत्युत्तर म्हणून देतायत वावंजे आणि वावंजेचे फलंदाज ऋषिकेश पासून स्टार्टअप केला आणि ऋषिकेशनं केलेली एक बेदर्दी सुरुवात. धावा जमा केल्यात टोटल कार्ड वरती टोटल 15. सरासरी आहे ती मेंटेन ठेवायची, त्याच दिशेनं वाटचाल. प्रकाशला स्ट्राईक मिळते आणि 4 चेंडूचा खेळ आपण ऋषीच्या माध्यमातून बघितला. गोलंदाज आहे तो म्हणजेच मेघनाथ. बॅकअप देण्यासाठी विश्वासला त्यांनी मागे ठेवलंय, कारण त्यांना माहिती आहे एकतरी ट्रम्प कार्ड आपल्याला वाचून ठेवणं महत्वाचं आहे बॅकअप देण्यासाठी. या वेळेला वाईट जाऊ दिलाय, पंच वळालेत, व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल आपण पाहिला. तिकडे पंचांनी अवांतर घोषित केलाय. या अवांतरच्या स्वरूपात टीमची धावसंख्या 16 आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. इथून पुढच्या ज्या धावा बनतील त्या मी म्हणेन तितक्याच महत्वाच्या राहतील. क्या बात आहे प्रकाश, आणि प्रकाशसाठी फुल टॉस बॉल, मग बाहुबलीसाठी छोटासा घास सहजरित्या गिलून काढलाय आणि ठोकलाय षटकार.
अजून एक वर बॅटिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट स्ट्रोक, दर्जेदार सिक्सर दाखवलाय फलंदाजानं. प्रकाशनं सलग 2 बॉल मध्ये 2 ठोकलेत, 12 रन्स एकवटल्यात. एका 12नं धावसंख्या फलक आपण पाहतोय 28 धावांवरती जाऊन पोहोचतोय. पहिलं षटक ठरलं महागडं, ज्यामधून 28 धावा जमा करत बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय टीम वावंजेचे ऋषिकेश आणि त्यामध्ये प्रकाश दोघांमध्ये ही 28 ची भागीदारी. वावंजेच्या बाजूनं जो धावांचा उच्चांक होता, मी म्हणेन अर्ध्या धावा इथेच कंप्लीट केल्यात पा. म्हणून या लढाईची चर्चा असते पा. अनेक सारा प्रेक्षक वर्ग या सामन्याची वाट पाहतो की वावंजे आणि तोंडरे यामध्ये कधी सामना होईल. याची चर्चा आपण नेहमीच पाहतो आणि ती चर्चा आता आपल्याला पाहायला देखील जरूर मिळते. प्रवीण पाटील आणि पंकज पाटील यांचं आगमन झालंय. कसं जोडी नाहीत, ही इव्हन जोडी आहे टीम वावंजेची. आणि हेच आपण पाहतोय खेळाडू ज्यांना आपण आज दिवसभरामध्ये मिस केलं. आज रायगड प्रीमियर लीग 40+ ची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा खेळण्यासाठी ते गेले होते. अनेक सारे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. अगदी आपण पाहिलं आमचे सर्व जण प्रायोजक करतायत, ज्यामध्ये ओमसाई मोबाईल शॉपचे आमचे अक्षयदादा फडके देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यानंतर हरिशदादा पाटील असे अनेक सारे मान्यवर आहेत, सर्वांचं स्वागत आहे. मॅचकडे आपण जाऊ. 28 धावा कंप्लीट केल्या पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक बॅकअप हवंय, त्यासाठी विश्वास पाटील स्वतः हातामध्ये चेंडू. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू आपण पाहतोय दमदार आहे, हा चेंडू दर्जेदार आहे, हा चेंडू बॅकअप निहाय आहे, हा चेंडू उन्मत्त बल देणारा आहे. या चेंडूवरती आपण पाहतोय निर्धाव चेंडू असा आकडा 0 लिहिलेला आहे. एक चांगल्या चेंडूची फेक तिकडे आपल्याला पाहायला मिळाली. विश्वास पाटीलनं सुरुवात केली डॉट बॉलचं. या ओव्हरमध्ये जितका प्रेशर क्रिएट होईल तेवढा मॅच आपण पाहतोय रंगीन होणार, यात खेळ मात्र शंका नाहीये. वन्स अगेन गोल्डन डिलिव्हरी. टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक डॉट बॉल ज्या चेंडूनं आपण पाहिलं की निघळलेले आहेत, अर्थातच तो चेंडू म्हणजे गुडलँड स्पॉटचा बॉल. एरवी आपण पाहिलं की यॉर्कर लेनच्या बॉलवरती सिंगल रन्स आपण कित्येकदा येताना पाहतो. न्यूनतम क्षमतेवरती आपण पाहतो की ते बॉल डॉट जातात, परंतु गुडलँड स्पॉटवरती आपटी बार हा जो चेंडू आहे तो असा चेंडू आहे की त्याच्यामध्ये आपण पाहतो अधिक स्तरावर आपण पाहतो की जास्तीत जास्त डॉट बॉल पाहायला मिळतात. आणि म्हणूनच या गोलंदाजांचा वापर नियमितपणे टेनिस क्रिकेटमध्ये होतो. लिमिटेड ओव्हरमध्ये फटका खेळलाय बॅटच्या मधोमध, ऋषिकेशनं ठोकलाय विश्वास पाटील वरती हा तडाखेबंद षटकार. साठ रनों का आंकड़ा देखकर ना थके पैर कभी ना हमने हिम्मत हारी है और जज्बा है जीतने का, लढाई अभी जारी है. हे सांगत असताना ऋषी आघात करतोय प्रत्येकी बॉल वरती आणि तोच प्रयत्न. यावेळेला हा फटवा आपण पाहिला, हा प्रयत्न फसला त्याचा. छान तिकडे खेळ आपण पाहतो. बंदे है मुस्के हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी हिम्मती हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हम. आज तेच करण्यासाठी सर्व संघ उतरले. क्या बात है. या वेळेला लॉंग 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 हिट, सुपर हिट, सुपर डुपर हिट, सिक्स आहे. काय खेळतायत पा मैदानामध्ये, कसे अटॅक आपण तिकडे पाहतो खेळाडूंकडून. अगदी हे अटॅक आपण पाहिलं की विश्वास सारख्या एका मोठ्या खेळाडूवरती हे आघात तिकडे झालेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. ऋषिकेश कुठल्याही प्रकारची आपण पाहतोय अगदी पर्वा करत नाहीये खेळाडूची, आणि तशी खेळाची भूमिका देखील. यावेळेला हा चेंडू आपण पाहू शकतो, तिकडे एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. मिसफिल्डिंग झाली लेग स्लिप मध्ये, तिचा फायदा उचलला, स्ट्राईक मिळाली पुन्हा एकदा ऋषिकेशला. टीमची धावसंख्या या एका धावेनं, येस बॅटगटचा हा बॉल आहे, आपण पाहतोय एक धाव आली एका धावेनं 41 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय
आणि त्यामध्ये 20.50 ची सरासरी मेंटेन ठेवत 41 पर्यंत पोहोचले, ज्यामध्ये बिनागड्याचा मोबदला आहे आणि ही चांगली भागीदारी आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो. येणारे 12 बॉल आणि 19 ची गरज आहे. सुपर 2 षटकांमध्ये आघातात्मक प्रक्रिया धारण केली होती. विश्वासवरती देखील 2 हल्ले आणि प्रत्युत्तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आता प्लॅनिंग साखण्यासाठी भाग पाडलं जात आहे टीम तोंडरेला, कारण ज्या पद्धतीनं अगदी हलाल केलं गोलंदाजांना आणि ज्या पद्धतीनं फटकेबाजी केली खास करून ऋषिकेशनं, ती फलंदाजी पाहता आता नक्कीच डोक्याला मुंग्या आल्यात टीम तोंडरेच्या. इथून पुढील खरं तर येणारे बॉल आहेत 12 मध्ये 19 ची गरज असणार आहे. दरम्यान आपण पाहतो, आपण असं म्हणतो की स्पर्धा म्हटली की मग पाठीराखे आलेच, कारण पाठीराखे नसतील तर स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करणं आपल्यासाठी सोपं नाहीये. तर त्यापैकी आमचे पाठीराखे जे खरं तर डोंगरापा गावामधून एक मोठं नाव आहे, ज्यांना आपण नुकताच आवाज दिला होता, ते माननीय श्रीमान रामचंद्र शालिक फडके साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. स्पर्धेसाठी चांगलं डोनेशन आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेलं आहे. अनेक सारे पाठीराखे आपण पाहतो आज या खरं तर संघासाठी मिळालेले आहेत आणि म्हणूनच इतकी छान स्पर्धा. फेब्रुवारीमध्ये आपण त्यांच्या माध्यमातून नाईटची स्पर्धा देखील पाहणार आहोत. त्यांना त्यासाठी शुभेच्छा देखील आहेत. चांगली गोलंदाजी आहे, या प्रकारचे चेंडू फेकावे लागतील. आपण या मॅच मध्ये एक अंदाज लावला की जेवढे वेगवान गोलंदाज वापरले त्यांच्यावरती हल्ले चढलेत आणि जे मीडियम पेसचे गोलंदाज आहेत त्यांच्यावरती आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळतात. 10 मध्ये 17 पाहिजेत. आल्फ हेलिकॉप्टर ऑफ साइडच्या दिशेमध्ये खेळले, तिकडे बॉल फिल्डिंग छान आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रकाश मे बी पोहोचलाय. यस, कारण चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर आताच उपस्थित झालेले जय महाराष्ट्र हा नारा ज्यांच्या नियमितपणे मुखामध्ये असतो, असे मराठीची अस्मिता जपणारे आणि अगदी आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गंगा वाहून नेणारे भगीरथ, शिवसेना उपशहर प्रमुख तळोजा आदरणीय हरेश शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 2100 रुपयाचं आर्थिक धनराशी आम्हाला मिळालेले आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. जसं कणसामध्ये काही कणसं आपण पाहतो दाणेदार असतात, तसे माणसामध्ये काही माणसं बाणेदार असतात. अशी बाणेदार व्यक्तिमत्व आपल्या स्पर्धेसाठी आज पाहता आपण उपस्थित होत आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून चांगला हातभार देखील लागला जातोय. येणारे बॉल आहेत 8 आणि 8 मध्ये 14 पाहिजेत. कार्ड में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना अजून संपला नाहीये, कोणी अजून जिंकलं नाहीये. मॅच मध्ये रोमांचकता तशीच्या तशीच बरकरार आणि मॅच मध्ये अजूनही तसाच आपण पाहतोय. जो गरमाट आहे तो गरमाट आहे. येणारे 8 बॉल आणि 14 ची गरज. हा चेंडू फुल टॉस, काही गरज होती का मी म्हणेन या बॉलची. पंचांकडून इशारा, इट्स अ सिक्सर. नो बॉलचा इशारा होता, त्यामुळे आता असेल फ्री हिटची संधी. पुन्हा एकदा या वेळेला अजून एक ठोकलाय सिक्सर. सुपर फटका. एक हवी आहे. प्रिव्हियस बॉल वरती आपण देखील पाहिलं, नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. या बॉल वरती आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 1 आली आणि अशा पद्धतीनं हा सामना जिंकलाय टीम वावंजेनं. वेल प्लेड, अभिनंदन. खूप छान लढाई झाली आणि या लढाईमध्ये असं वाटलं की विश्वास पाटील यांची खरं तर पूर्णपणे दादागिरी राहील. पहिल्या सत्रामध्ये तशी फलंदाजी झाली, परंतु